पिताजी सन्माननीय प्रताप नाईक काका यांचं या ठिकाणी आगमन झालंय। उत्कृष्ट मित्रमंडळ नैचाड यांच्या वतीनं नाईक काका तुमचं खूप खूप स्वागत। आपल्याला विनंती असेल आपण जरा वर येऊन बसा। धन्यवाद। धन्यवाद सर। अशोक शिरे जयेश परब आपण पाहतोय तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय। 22 स्पोर्ट मुचेवाडी केरोडी क्रिकेट संघाचे संघमालक आमचे गुणलेखक आहे जयेश तांडेल, त्यांची आता दिलकी धडकन वाजायला सुरुवात होईल। आमची वाजली आहे सुरुवातीला, आता त्याची आहे। स्ट्रायकर एंडला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली सज्ज झाला आहे। नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय संघाचा रन मशीन क्षेत्रपाल छोडावडे क्रिकेट संघाचा विनय पावडोजी आणि गोलंदाज मार्कवर 22 स्पोर्ट संघाचं नेतृत्व करणारा नेहाल घाटपड आपल्याला बघायला मिळतोय। पहिला चेंडू शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू होता, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉलनं सुरुवात केली नेहाल घाटपड आपल्या क्रिकेट संघासाठी। प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला बोनस या धावसंख्येनं श्रीगणेश झाला धावपल काबर। ईस्टर ट्रॉफी उत्कृष्ट आपण पाहतोय नीटनेटकं आयोजन आपण समोर टाकलेला चेंडू दाजीने दिलाय, उडवलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबलीच्या बॅट मधून दनादन फटकेबाजी आपल्याला बघायला सुरुवात जशी पाहिजे होती जयेश परब तशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या नेहाल घाटवळ बघायला मिळाली। टेनिसक्रिकेट.in च्या माध्यमातून रिप्ले आपण पाहतोय। खोलवट टप्प्याचा चेंडू त्याला खोदून काढला आहे दाजी नाईक, मनमोहक फटका हा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला आहे। थोडेसे वैभव झाले आहेत। 2-1 चेंडूचा खेळ समाप्त। 7 धावा धावपलकावर। पुन्हा एकदा वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, खेचून टोळला जमनीलगतचा फटका छोट्या चढीचा संजय स्क्रीनवर येतोय, परतीची बेक करतोय। एकच मिळेल, 1 न बदलत त्या 8 धावा धावपलकावर। 8 धावा धावपलकावर दर्शन बांदेकरनं या मैदानावर काल 5 बॉलला 5 षटकार ठोकलेत। 4 बॉलला 4 प्रतीक गवंडनं आज ठोकलेत। 6 बॉलला 6 दाजी नाईक ठोकेल का, हे चित्र अगदी थोड्या वेळात बघायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। संघाची रनमशीन कालच्या एका मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये विनय पावडोजी सज्ज होतोय क्षेत्रपालेश्वर ओडोडे क्रिकेट संघाच्या कोठ्यात। कोलवट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटचा फटका थोडासा या ठिकाणी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या यष्टीरक्षकाला बीट करून नशिबाचा चौकार विनय पावडोजीच्या चेंडू पळीतून येत चौकारानं धावपलकावर क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूला क्षेत्रपालेश्वर क्रिकेट संघ ही लढत मैदानाच्या आतमध्ये। पुलटॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं खेळावा, थोडासा गती परिवर्तनाचा फिंगर रोल करतोय चेंडूवर आणि त्यानंतर डॉट बॉल न धावपलकावर बघायला मिळतोय। तो 12 धावा धावपलकावर। 4 बॉलचा खेळ हा समाप्त होतोय। टायमिंगचा फटका आपल्याला बघायला मिळतोय तो विनय पावडोजीचा एकेरी धावसंख्येसाठी घोषित स्वरूपाचा धावफलक आपल्याला बघायला मिळतोय। 2 धावा धावफलकावर लगवल्यात आहेत। दुहेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर परावर्तित होतोय। 14 धावा धावफलकावर। 14 धावा धावफलकावर शेवटचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय। षटकाची सांगता करणारा चेंडू, सांगतेचा दिवस आजचा आणि सांगतेचा चेंडूवर दगडी फटकेबाजी करत क्षेत्रपालेश्वर ओडावडा क्रिकेट संघ धावसंख्येचा उच्चांक गाठतोय की लक फेकणार असलेला 22 स्पोर्ट मुचेवाडी केरवाडी क्रिकेट संघ हा कमी धावसंख्येपासून क्षेत्रपालेश्वर क्रिकेट संघाला रोखतोय। हे मात्र अगदी थोड्या वेळ चित्र बघायला मिळेल। पुन्हा एकदा ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याबद्दल दाजी नाईकनं नकार दिला। निर्धाव चेंडूनं नेहाल घाटवळची सुरुवात जरी थोडीशी मात्र आपल्या क्रिकेट संघासाठी खराब मी केली तरी त्यानंतर उर्वरितच्या चेंडूंवर निर्णायक चेंडू टाकत प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला जोखमीची गोलंदाजी ही आमच्या माध्यमातून आम्ही करणार हे इरादे सुरुवातीला 22 स्पोर्ट किरवडा मोचेमाड क्रिकेट संघाच्या कोठ्यातून बघायला मिळत। पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ हा समाप्त होतोय।
उत्कर्ष मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य अशी ट्रॉफी आपण पाहतोय. ईस्टर ट्रॉफी 2026 हा क्रिकेटचा रणसंग्राम सुंदर अशी ट्रॉफी आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थानं सीझनला सुरुवात झाल्यानंतर जी चर्चा असते ट्रॉफी आणि सीझनच्या सरते शेवटी ज्याच ट्रॉफीचं आयोजन असतं ज्यासाठी केला होता टास्क तो दिवस मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलचा आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मूर्ती लहान पण कीर्तिमान या गोलंदाजानं जयेश 24 चेंडू 28 धावा असताना 6 चेंडूत 5 धावा असताना ए स्पोर्ट आरवली सारख्या क्रिकेट संघाला जण रोखलं. विजयाचा चेंडा त्यावेळी आपला फडकवलाय आणि दाजी नाईक जरी ताकदीनं भरभक्कम असला तरी एका बाजूनं मूर्ती लहान पण कीर्तिमान सच होतोय. ताजे नाईकच्या ठिकाणी आडव्या बॅटचा फटका आपल्याला बघायला मिळालाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात प्रबल झालाय. स्वतःला सावरतोय परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आहेत. दुसऱ्या धाब्यामध्ये होत 2 या धावसंख्येने धावफलकावर 16 धावा धावफलकावर. गती परिवर्तनाचा दाजी नाईकनं उडवलाय, कडक मारलाय, बेधडक गेलाय डीप मिड विकेटला. षटकार बघायला मिळालाय. सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय तो 22 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटचा फटका डीप स्क्वेअर लेगकडनं क्षेत्ररक्षक वेगानं येतोय. परतीची बेग ही दुसऱ्या तमाम शृंखला समाप्त करणारे 1 या धावसंख्येनं धावफलक बघायला मिळतोय तो 23 धावा धावफलकावर. धावा सुरुवातीला बनवायचा आहे. क्षेत्रपालेश्वर क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. ज्ञानोबा सारखा कसलेला गोलंदाज या मैदानावरचा झाला पूर्ण अनुभव 22 स्पोर्ट क्रिकेट संघाच्या बाजूनं आणि गोलंदाजी करत असताना सुरुवातीला 3 बॉलचा खेळ समाप्त. 3 बॉलला 9 धावा खर्च करतोय आणि डाव्या हाताचा विनय पावणेजी सज्ज झाला स्ट्राईकला. गती परिवर्तनाचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय. दाजी नाईकला स्ट्राईकला नाव. दाजी नाईकचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहुबलीचे शक्तीनं भरभक्कम असलेले तगडे पटके आपल्याला बघायला मिळतील. हे इरादे क्षेत्रपालेश्वर ओढावडा क्रिकेट संघाचे पण त्यानंतर इथून पुढे कमबॅक करणारी गोलंदाजी हे 22 फूट केरला मोचेमन क्रिकेट संघाला करावी लागेल. आडव्या बॅटचा फटका दाजी नाईकचा फसलाय. खेळ संपलाय. ज्या कामासाठी ज्ञानोबाला अडलं होतं ते ज्ञानोबानं काम केलंय. जयेश टांडेलनं संघाच्या संघ मालकानं आता खऱ्या अर्थानं श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय तो 30 धावा धावफलकावर 1 गडी बाद. भरपूर पदार्थ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजित आपल्याला बघायला मिळतोय. सुजित समोर मोठे फटकेबाजी करताना खेळाडू आज खऱ्या अर्थानं गती परिवर्तनाचा 2 बाह्यांच्या मधून गेला चेंडू. डॉट बॉल बघायला मिळेल. काही गोलंदाजी केली. सुरुवातीला वाटलं होतं त्रिफळीच्या स्वरूपात सुजित माघारी परतेल की काय. डॉट बॉलनं 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावफलकावर प्रति षटकात 12च्या सरासरीनं 24 धावा धावफलकावर. असं वाटलं होतं क्षेत्रपालेश्वर क्रिकेट संघ सुरुवातीला दाजी नाईकनं सुरुवात कडक केली आहे. 60वी 65वी गाठतोय
पण प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जो लक फॅक्टर असलेला क्रिकेट संघ 22 स्पोर्ट मोचमाड किरोडी क्रिकेट संघ जयेश तांडेल यांचा हा क्रिकेट संघ आहे आणि ते जयेश तांडेल आता भरपूर खुश झाले आहेत. डाव्या हाताचा विनय आपल्याला बघायला मिळतो स्ट्राईकला. इथून पुढे 12 चेंडूंचा सुरेख बाकी आहे आणि ओव्हरीच्या 12 बॉलला मात्र धावा क्षेत्ररक्षक क्रिकेट संघाला जमावे लागतील. शॉर्ट प्ले प्रकारचा चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. पटका हा मात्र फसला. विनयचा खेळ संपला. खऱ्या अर्थानं आज बबल नाईकची कमी क्षेत्रपालेश्वर क्रिकेट संघासाठी कुठेतरी उणीव बसते. दुसरा गडी बाद होतोय विनय पावणेचे. बॅक टू द पॅव्हिलियन. त्याला बघायला मिळतोय तो समीर समोर आपण पाहतोय. हलक्या हाताने घेऊन काढतोय. परतीची फेक आपल्याला बघायला मिळते. एकेरी धावसंख्येची पावलं जोखमीच्या धावसंख्येकडे ही दुहेरी धावसंख्या परावर्तित होत आहेत आणि दोन या धावसंख्येने धावफलकावर बघायला मिळतोय तो 26 धावा धावफलकावर. सुरेख गोलंदाजी पंकजची आपल्याला बघायला मिळते. नरबाला ज्या कामासाठी आणलं होतं दाजी नाईकला गती परिवर्तन चेंडूवर बाद करण्यासाठी दाजीचा फटका फसला आणि त्यांच्या झेलबादच्या स्वरूपात तो माघारी परतल्यानंतर धावफलकावर आपल्याला संत गतीने बघायला मिळतो 26 धावा धावफलकावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू समोर उडवलाय संजयच्या डोक्यावरून. हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू सीमारेषा उल्लंघन करतोय आणि 6 या धावसंख्येने धावफलकावर 32 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका समोर उडवलाय संजय चेंडूच्या खाली. झेल टिपलाय. खेळ संपलाय. एक तेरी तर एक मेरी ही रणनीती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली पंकजचे. या अगोदरचा चेंडू ओव्हरपिच पद्यावर षटकार आणि आता गती परिवर्तन ब्रह्मास्त्राचा उपयोग केलाय. फलंदाज माघारी परतेल. एका षटकाला नटलेली खेळीचा गरज. क्षेत्रपालेश्वर क्रिकेट संघ संकटात असतो. संकट मोचक म्हणून ज्याच्याकडे नजर असतात तो संकेत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सांघिक धावफलकावर 32 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 4 बॉलचा खेळ हा समाप्त होतोय. पहिल्या चेंडूवर गडीबाद, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर गडीबाद. 4 चेंडूत 8 धावा खर्च करतोय पंकज. उर्वरितच्या सुरेख 2 चेंडूंचा हा खेळ बाकी. बॅटची बाहेरील कट लागून शॉर्ट ट्रीटमेंटला सुरेश क्षेत्ररक्षण करतोय. 1 धावी धावफलकावर लगत क्षेत्रपालेश्वर क्रिकेट 33 धावा धावफलकावर. 33 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटकाची सांगता करणाऱ्या अंतरिम चेंडूचा अजून एक खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय पंकजचं स्वागत सुजित सबळ एका मोठ्या फटक्यानं करेल की पंकज कमबॅक करेल. शॉर्ट प्ले प्रकारचा चेंडू थोडासा गती परिवर्तनाचा ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला खेचून टोलबाबा इरादे होते. निर्धाव चेंडूनं सांघिक धावफलकावर स्थिरावला जातोय. 33 धावा धावफलकावर. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नैतिक बट आपल्याला बघायला मिळतोय. नैतिक नाईक आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू सोडून दिला जातोय. पंचांकडे नजरा टाकल्या. पंचांनी सांगतायत तुला हा खेळण्याजोगा होता. चेंडू वाईड यॉर्कर केलाय. अँगल करून बॉल टाकला. राऊंड ते विकेट नैतिकनं. आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळाला पंचांनी सांगितलंय हा चेंडू खेळण्याजोगा होता. तुला संकेत मारण्याजोगा होता. याचा श्रेय सुरुवातीला मी गोलंदाजाला दिलंय. डॉट बॉल. पुन्हा एकदा समोर ढकलेला चेंडू समोरच्या दिशेला फटका. जे फटके क्षेत्रपाल होडोले क्रिकेट संघासाठी खऱ्या अर्थाने थांबले होते ते मात्र फटके हे स्लॉक ओव्हर आपल्याला बघायला मिळत. 6 धावसंख्येनं धावफलकावर धावफलक स्तंभा या धावफलकावर बघायला 39 धावफलकावर आपण पाहतोय. उर्वरितच्या 4 चेंडूंचा अजून एक हे बाकी. 4 चेंडू 2 मोठे फटके. क्षेत्रपालेश्वर होडवले क्रिकेट संघासाठी एक निर्णायक धावफलक असेल तर दुसऱ्या बाजूला भावी स्पोर्ट क्रिकेट संघ फुलटॉस पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. जी चर्चा झाली होती दिल की धडकन वाजवणारे आमच्या जयेश टंडल यांची ती षटकारांची लयलोट. आज अशोक जनाईक तर ते संघ मालक आहेत. सुंदर गुणलेखन आहेत. नजर एकी की धडकन हे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांची वाचते आहे. सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय. 45 धावफलकावर. खऱ्या अर्थानं दाजी नाईक आउट झाला होता तेव्हा जयेश टांडेलनं श्वास घेतला होता. त्यानंतर स्लॉक ओव्हरला संकेत तबाचं वादळ हे मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. मान्यवर कक्षासमोर दाजी नाईक जरी माघारी परतला तरी दाजी नाईकला मानवंदना देणारा षटकार बघायला मिळत. सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय. एका सुसज्ज स्थितीमध्ये बघायला मिळतोय. धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. जसजसे मोठे फटके येत आहेत तसतसा अक्षय दोरी भरपूर खुश होतोय. नजरेनं इशारे हे जयेश टांडेलला देतोय. 51 धावफलकावर. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू समोर केला. क्षेत्ररक्षक वेगानं आला. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवण्यात धन्यता मानली आहे. परतीची पेग दुहेरी धावसंख्येनं धावफलकावर बघायला मिळतोय. 53 धावफलकावर. इनिंगची सांगता करणाऱ्या अंतरिम चेंडूचा अजून एक हे बाकी. निखिलनं कानमंत्र दिलाय. कोणत्या पद्धतीचा चेंडू. ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला क्षेत्रपालेश्वर क्रिकेट संघासाठी विनिंगचा फटका असेल आणि हा चेंडू निर्धाव आला तर नैतिक कमबॅक करेल मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं बेधडक गेलाय. षटकार बघायला मिळाला. यावेळी चेंडू पहिला चेंडू स्पर्शाला संजयने डायरेक्ट मान आपली खाली केली कारण त्याला आवाज झालाय तसा दमदार शानदार क्रॅकिंग षटकार. DJ 93. तीन षटकात 33 धावफलकावर बघायला मिळाल्या होत्या. आणि नेहाल घाटवळ खऱ्या अर्थानं स्लॉक ओव्हरला हे 4 ते 5 मोठे फटके प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या कोट्यातून आहेत. उत्तुंग पद्धतीचे 4 षटकार. 26 धावांचं ते षटक. 7 चेंडू 27 धावांची बहारदार केली. ही संकेतनामक फलंदाजीच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारी होडवडे वासियांची मनं जिंकणारी खऱ्या अर्थानं आमचा विस्फोटक फलंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वात आजच्या घडीला टॉपचा फलंदाज जो आज त्यांच्या संघाच्या कोट्यामध्ये नाही आहे पण आम्ही त्याची उणीव भासू देणार नाही आहे हे इरादे स्पष्ट करत क्षेत्रपालेश्वर क्रिकेट संघाने आपला पहिला सुरुवातीला उच्चांक गाठला आहे. 59 धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 60चा पाठलाग करायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया जयेश परब यांचा आणि त्यानंतरचा सामना आपल्याला बघायला मिळेल तो गौरव स्पोर्ट बांडा विपक्ष जेडी स्पोर्ट सोनसुरे देवबाग म्हणजे गणेश सातुसकर दर्शन बांदेकर. ही लढत मैदानाच्या आतमध्ये असेल. 4 षटकार ज्याने टोकले आमचे मित्र
क्रिकेटचे वेडे कामानिमित्त परदेशात आहेत, पण मन इकडे आहे, जीव तिकडे, असं त्यांचं या ठिकाणी समीकरण बघायला मिळत आहे. या स्पर्धेसाठी त्यांचा मात्र लाख मोलाच्या शुभेच्छा येत आहेत. आणि त्यानंतर संकेतनं आपल्या क्रिकेट संघासाठी बहुमोल योगदान दिल्याबद्दल संकेतला आमचे मित्र सन्माननीय सुमित दुरी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक अमेरिकेतून ते मॅच हवे या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो. धन्यवाद योगेश. दुपारच्या सत्रात जाऊया मालवणी समालोचन केंद्रावरून सगळ्यांचा हात जोडून स्वागत. असा 60 धावांचं करूचं असा पाठलाग आणि 60 धावांचं पाठलाग करताना निश्चितपणाने सलामीची जोडी भाविक स्पोर्ट्स मोचेमाड क्रिकेट संघाचे मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला नेहाल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल हे आक्रमक ढाच्याची जोडी असा मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धू. पहिलो चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर फलंदाज नेहालच्या बॅट मधनं मोठो फटको डीप मिड विकेटच्या कळपळावरसून चेंडू गेलो आकांड्या पार गडग्या पार लांबलचक षटकार आणि बॉलर झालो गबगार. फलंदाज नेहालच्या बॅट मधनं मोठो फटको 6 धावांसाठी आणि षटकारानं आगाज लो नाकार मारलेलो मुटको पहिल्या चेंडूर. षटकात दुसरो चेंडू यावेळी मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणार होतो चेंडू. पंच राधाकृष्ण पेडणेकर यांचे दोनही हात झाले समांतर. मालवणीत ज्या चेंडूक म्हटला जाता बघता भजी मागता वडे समुद्राक मासो तडीक बॉल अशा पद्धतीचा होतो चेंडू. अतिरिक्त सांघिक धावसंख्या वधारली 7. पुढचो चेंडू यावेळी मात्र दर्जेदार फटको विथ अलॉंग द कार्पेट पद्धतीचा फटको पायान अडवण्याचा केलेलो प्रयत्न कॅरेबियन स्टाईल थोडीशी अंगलट इली मैदानामध्ये आणि चेंडू गेलो बॉर्डर लाईनच्या बाहेर. अजून एक दर्जेदार चौकार. ज्याकडनं सुद्धा चौकार त्याच ठिकाणीवरसून सुटलं होतं. आता सुद्धा त्याच ठिकाणावरसून चौकार गेलो. फिल्डरचा काय फरक नाही जागेत काहीतरी फरक. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा झालेला प्रयत्न दाजी नाईक स्क्रीनवर जोपर्यंत चेंडूची परती करता तोपर्यंत मात्र दुहेरी धावेची लहर मैदानामध्ये येईल. 2 या धावसंख्येनं सांघिक धावसंख्या वधारली असा दाफलकार 13 धावा. तीन चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धावसंख्या 13 करूचा असं 60 धावांचं पाठलाग. षटकार पुढचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेलो चेंडू ब्रह्मास्त्राचा केलेलो वापर. मालवणीच्या चेंडूक मुखरी लाईनचा चेंडू म्हटलं जाता अशा पद्धतीचा होतो चेंडू. पाट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. बाकीचे सुपस्कार पूर्ण करता यष्टरक्षक निर्धाव चेंडू पोलंड चेंडूची झाली असं सांगता. आडव्या बॅटने फटको सजवण्यासाठी झालेला प्रयत्न नेहालचो 38 सर्कल मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आपण भोग मिळाला. धाव मैदानामध्ये निघाली. 1 या धावसंख्येत मात्र सांघिक धावसंख्या वधारली. धाव फलकार 14 धावा.
5 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ असा प्रगतीपथार. क्षेत्रपालेश्वर होरडावडा संघ निर्धारित 4 षटकांमध्ये 59 धावा जमावल्यात आणि 60 धावांचं आव्हान भाविक स्पोर्ट्स मोचेमाड क्रिकेट संघासमोर. आणि भाविक स्पोर्ट्स मोचेमाड क्रिकेट संघाची सलामीची जोडी मैदानात. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला समाप्त. 14 धावा धाव फलकार. अंतरिम चेंडू यावेळी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. विदुल स्क्रीनवर इलो. एकेरी धाव फक्त 2 फलंदाज घेतले. एक या धावसंख्येत मात्र षटकाची झाली असा सांगता. एका षटकाचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकार 60 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 15. असा समाप्त. बिनबाद 15 अशी धावसंख्या धाव फलकार. दुसऱ्या षटकात होतो प्रारंभ. 15च्या धावगतीने धावा बनवायचे असत. 60 धावांचा पाठलाग पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत निश्चितपणानं सुरेख फलंदाजी भाविक स्पोर्ट्स मोचेमाड क्रिकेट संघाची. तर दुसऱ्या बाजून मात्र तशाच पद्धतीची गोलंदाजी करूची लागतली. अचूक टप्प्याचो भेदक मारो मैदानामध्ये होडावडा क्रिकेट संघ करूचो लागतलो. आणि त्या जरा ध्यान दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर झालो बदल. संकेत नावाचा गोलंदाज. आणि यावेळी मात्र पहिलो चेंडू टप्पो पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेक जाणारो चेंडू. काटो बदलणारो होतो चेंडू. आणि या चेंडूवर मात्र फलंदाज निखिल बीट झालो. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. बाकीचे सोपस्कार पूर्ण करता यष्टरक्षक. निर्धाव चेंडू. पोलँड चेंडूची झाली सांगता. निखिलच्या षटकातील दुसरा चेंडू नाका पडलेलो चेंडू होतो. आणि यावेळी मात्र मोठो फटको. आपल्या ताकदीचा पूर्णपणे केलेलो वापर. आणि मैदानामध्ये डीप पॉइंट डिश लॉंग ऑफच्या कपड्यावरसून चेंडू गेलो. 6 धावांसाठी षटकार. निलेशजी पोजे सर यांचं आगमन होत आहे. मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. साहेब तुम्हाला विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षाचं स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. परत एकदा मोठ्या फटक्यासाठी झाला असा प्रयत्न. दाजीच्या मस्तकावरसून चेंडू गेलो आकांड्या पार गडग्या पार. पावळेचा पाणी पाच टाक करणारो फलंदाज निखिलच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार. तीन चेंडूचा खेळ झाला असं समाप्त. सांघिक धाव संख्या 27 धावा धाव फलकार. आणि संकेतच्या विरोधात केला गेला असा मैदानामध्ये आक्रमण. बॅक टू बॅक 2 मोठे फटके फलंदाज निखिलच्या बॅटमधनं. यावेळी मात्र दर्जेदार चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेलो चेंडू सन्मान दिलो गेलो. एकेरी धाव तर पूर्ण. दुसरा धावेचा झाला असा प्रयत्न. जोपर्यंत दाजी चेंडू पर्यंत येता चेंडू कॅरी करता चेंडूची फेकी करता तोपर्यंत मात्र 2 फलंदाज अगदी लिलयारित्या दुहेरी धाव पूर्ण करताना दिसले. 2 या धाव संख्येन 4 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धाव संख्या 29 धावा धाव फलकार. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न तर होतो. यावेळी मात्र तटक्या पेचून जाणारो चेंडू बघूक मिळालो. गोलंदाज संकेत याने केली वापसी. अतिशय दर्जेदार चेंडूवर फलंदाज निखिल क्लीन बोलच्या स्वरूपात तंबूच्या दिशेन डकआउटच्या दिशेन संकेतच्या निखिलच्या नावाचा लागलेला कला डकआउटच्या दिशेन. मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि काका तुम्हाला विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षातून स्थानापन्न व्हायचंय. उत्कर्ष मित्रमंडळ नैचाड आयोजित ईस्टर ट्रॉफी
आणि या इस्टा ट्रॉफीतलो तिसरो क्वार्टर फायनलचो सामनो आपण बघतो. एका बाजूक क्षेत्रपालेश्वर होडावडा आणि दुसऱ्या बाजूक भाविक स्पोर्ट्स मोचेमाड या दोन क्रिकेट संघांच्या दरम्यान 5 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकार 29. नव्याने इलेलो फलंदाज सूरज. अंतरिम चेंडू फ्लिकचो फटको आपणाक भोग मिळालो. डीप मिड विकेट रिजनला सुजित चेंडूवर इलो. जोपर्यंत चेंडूची परती करता तोपर्यंत मात्र दुहेरी धावेची लहर मैदानामध्ये येली. 2 या धावसंख्येन दुसऱ्या षटकाचो खेळ चालू असा समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकार 2 षटकाच्या सांगत्य अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 31 धावा धावफलकार. उरले असं चेंडू 12. आवश्यकता असता 29 धावांची. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. सामनो कंपल्सरी चेस असतलो. 29 धावा बनवचे लागतले भाविक स्पोर्ट्स मोचेमाड क्रिकेट संघाक. तिसऱ्या षटकाक होतलो प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर झालो असा बदल. विशाल नाईक नावाचो गोलंदाजी मार्कवर असा सज्ज. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये चक्रव्यूहामध्ये बदल करताना होडावडा क्रिकेट संघ. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नेहाल. पहिलो चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा झालेला प्रयत्न. रिजन मध्ये चेंडूचा प्रवास एकेरी धावतो पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येकडे वळलेली पावला आणि अगदी सहजरित्या हे 2 धावा झाले पूर्ण. 2 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या वधारली. 33 धावा धाव फलकार. तिरियेचो डबल गेम 33. त्या 33 वर जाऊन पोहोचलेला धावफलक. विशालच्या षटकात पुलचो चेंडू थोडस नागा पडलेलो चेंडू होतो. शॉर्ट टर्म पुल करण्याचो मानचा फलंदाज नेहालचो. आणि बघता बघता परत एकदा दुहेरी धाव पूर्ण झाली. 2 या धावसंख्येन 35 तर बनले असा धावफलकार. अतिशय फलंदाजी आपणाक भोग मिळाली भाविक स्पोर्ट्स मोचेमाड क्रिकेट संघाची. तर दुसऱ्या बाजून मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करूची लागतली होडावडा क्रिकेट संघाक. परत एकदा आडव्या बॅटने केलेलो पटको. यावेळी मात्र नो मॅच लँड मध्ये झालेलो चेंडूचा प्रवास आणि बघता बघता चेंडू गेलो बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज नेहाल याच्या बॅटमधनं अजून एक दर्जेदार चौकार. धावा धाव फलकार. पहिल्या 2 चेंडूवर दुहेरी धाव आणि त्यानंतरच्या चेंडूवर चौकार. 3 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. सांघिक धावसंख्या झाली असा 39. 60 धावांचा पाठलाग करता भाविक स्पोर्ट्स मोचेमाड क्रिकेट संघ. यावेळी मात्र फुलर लेनचो चेंडू होतो. पुढे टाकलेलो चेंडू होतो. एकेरी धावतो पूर्ण आणि फक्त एकेरी धावेला 2 फलंदाज समाधान मानतात. 1 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या 40. उरले असं चेंडू 8 आणि आवश्यकता असा 20 धावांची. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न तर सूरजचे होते मात्र बॅट आणि चेंडूचा पुरेसा संपर्क होणार नाही. एकेरी धावता निघाली. 1 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या बदलली 41 धावा. उरले असं चेंडू 7. आवश्यकता असा 19 धावांची. 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता. या चेंडूवर मात्र बरीचशी गणित अवलंबून असत. कोणाची गणित सरळ होतली कोणाची गणिता बिघडतली. अंतरिम चेंडू. यावेळी मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणार होतो चेंडू. परत एकदा पंचांचे 2 हात झाले असत समांतर. चेंडू भूक मिळालो अवांतर. इंग्रजीत ज्या चेंडूक WID वाईड म्हटला जाता मालवणीत त्या चेंडूक बघता भजी मागता वडे म्हटला जाता. अशा पद्धतीचा चेंडू. अतिरिक्त 1 धाव. 42 धावा धाव फलकार. परत एकदा मोठ्या फटक्यासाठी झालो असा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चाललेलो चेंडूचा प्रवास. पहिल्या प्रयत्नानंतर दाजी थोडंसं फंबल झालं. जोपर्यंत स्वतः सावरता चेंडूची परती करता तोपर्यंत मात्र
दुहेरी धावेची लहर, 2 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या, चौक्याचो डबल गेम, 44 धावा, 3 षटकांचो खेळ चालू असा समाप्त. रवले असत चेंडू 6 आणि 6 चेंडू मध्ये बनवचे असत 16 धावा. हॅलो. केपी ब्रदर्स बांधा क्रिकेट संघ विपक्ष केपी गौरव क्रिकेट क्लब बांधा विपक्ष जेडी ब्रदर्स देवबाग सुनसुरे. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी या. बोथ टीम कॅप्टन प्लीज कम फॉरवर्ड फॉर टॉस. संकेत बॉलर कोण? उरले असं चेंडू 6, आवश्यकता असा 16 धावांची. रिक्वायर्ड 16 रन इन 6 डिलिव्हरीज. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर झालो असा बदल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजेश, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सूरज, नॉन स्ट्रायकिंग एंडला संघ साथीदार नेहाल. ही जोडी असलेली मैदानामध्ये 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पहिलो चेंडू मोठ्या फटक्यासाठी झालो असा प्रयत्न. चेंडू उडवलो बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुझा माझा हित आणि चिमणा गाता गीत. षटकार. पाच चेंडू आवश्यकता असा 10 धावांची. ओव्हर पिच पद्धतीचो चेंडू आणि या ओव्हर पिच पद्धतीचो पुरेपूर घेतलेलो समाचार मैदानामध्ये. फलंदाज सूरज याच्या बॅट मधनं लांबलचक षटकार. यावेळी मात्र दर्जेदार चेंडू. फलंदाचा बीट झालो, त्यानंतर यष्टीरक्षक सुद्धा बीट झालो. एकेरी धावता निघाली गेली 1 या धावसंख्येन. उरले असं चेंडू 4, आवश्यकता असता 9 धावांची. सलामी केलेलो फलंदाज नेहाल स्लो स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन. आडव्या बॅटचा फटको आपणा भोग मिळालो. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. पहिल्या टप्प्यानंतर सुरेख क्षेत्ररक्षण, मात्र दुहेरी धाव काही रोखू शकणार नाही. दोनवे फलंदाजा 2 धावा पूर्ण करताना दिसले. 2 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या वधारली. 53 धावा धाव फलकार. रवले असं चेंडू 3, आवश्यकता असा 7 धावांची. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. सामनो कंपल्सरी चेस. 7 धावा हे बनवचेत लागतले. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता असा, मात्र हे मोठं फटको कोणाच्या बॅट मधनं येतलो. आडव्या बॅटने फटको खेळण्याचा झालेला प्रयत्न. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार रक्षण भोग मिळाला. एकेरी धावता निघाली. 54 धावा धाव फलकार. 2 चेंडूंचा खेळ बाकी. 6 धावांची आवश्यकता. सामनो कंपल्सरी चेस. एक मोठं फटको. 6 धावांसाठी खेळाचा लागतो फलंदाज सूरजला. मात्र दुसऱ्या बाजून 2 अचूक टप्प्याचे चेंडू गोलंदाजला मैदानामध्ये टाकूचे लागतले. काय घडताला या मैदानामध्ये. राजेश पुन्हा एकदा असतो सज्ज. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. नागा पडलेलो चेंडू. यावेळी मात्र शरीराचा वेध घेता पंचांचा इशारा होईल. लेग बायच्या स्वरूपात ही एकेरी धाव निघाली. 1 या धावसंख्येत गणिता बदलली, समीकरणा बदलली. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड 5 रन्स इन 1 डिलिव्हरी. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. नेहाल गाठवळ मोठो फटको खेळान सामनो संपवतलो की दुसऱ्या बाजून राजेश. काय करताला सामन्यामध्ये. प्रेशर 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 मैदानामध्ये. यावेळी मात्र दर्जेदार चेंडू आपण भोग मिळालो. सामनो चालू समाप्त. आणि या सामन्यामध्ये मात्र गोलंदाज राजेशचा कौतुक करूचा लागतला. सेट असलेलो फलंदाज नेहाला यावेळी मात्र मोठ्या फटक्यापासून दूर ठेवल्या. आणि या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन करता क्षेत्रपालेश्वर ओढावडा क्रिकेट संघ.